नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि अपडेट आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 संदर्भात. हे अपडेट म्हणजे 22 जुलै 2026ची म्हणजे कालचीच आहे. आपल्या सर्वांना माहिती की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 मधून 2619 रिक्त पदे भरण्यासाठी 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दिनांक 16 जुलै 2000च्या सूत्रपत्रकानुसार सदर परीक्षा ही 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन स्वरूपात OMR आधारित होणार आहे आणि या जाहिरातीच्या अनुषंगाने 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सदर भरती प्रक्रिया सुरू असताना भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि संदर्भातील शासन निर्णय दिनांक 5 मे 2026 नुसार महाराष्ट्र गट क सेवेसाठी आयोगाकडे विविध विभागाकडून मागणीपत्रसुद्धा प्राप्त होत आहेत. त्यामुळे प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजनेमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाचा समावेशसुद्धा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026मध्ये करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अपडेट आहे. या अपडेटमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्र महसूल व वन विभागाच्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये वाढ दिसते. ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी गट क विविध नियुक्ती प्राधिकारीचे जे पदं आहेत ही 1539 पदांची ही जाहिरात आणि या जाहिरातीसाठीची खरं म्हणजे मुदतवाढ आहे. महसूल व वन विभागामार्फत ग्राम महसूल अधिकारी किंवा आपण पूर्वीचं पद तलाठी म्हणतो ते तलाठींची पदं 1539 समाविष्ट केलेले आहेत. या पदासाठी आवश्यक अर्हता आहे संविधानिक विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी आहे. यासाठी वयोमर्यादासुद्धा सेवा प्रवेश नियमानुसार अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच 5 ऑगस्ट 2026पर्यंत गणना होईल. आणि वयोमर्यादेच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की 38 आणि 43 वर्ष वय या दोन प्रकारे असतं. 38 हे साधारणतः सर्व ओपन कॅटेगरीसाठी आणि सर्व कॅटेगरींसाठी 43 वर्ष वय आहे. नंतर काही इतर विभागाचे सुद्धा जसं राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या जागा आहेत. वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक यासुद्धा जागांची मर्यादासुद्धा दिलेली आहे. त्यानंतर कृषी व दुग्ध विकास जे विभाग आहे त्यांचीसुद्धा जागा आहे, त्याच्यात 254. नंतर नियंत्रक शिधा वाटप आणि संचालकांच्या जागा आहेत. विविध विभागाच्या सर्व जागा जर आपण पाहिल्या आणि महसूल विभागाच्या जे जागा आहेत 339 लिपिक टंकलेखकच्या पण आहेत. अशा प्रकारे आता 3088 जागांसाठी ही जाहिरात आहे आणि 3088 जागांसाठी दिलेल्या अर्हतेनुसार आपल्याला यात समाविष्ट होता येणार आहे. तर या जो तक्त्यात दिलेल्या प्रत्येक पदाची संख्या, त्यानंतर प्रत्येक पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या संदर्भातले काही वयोमर्यादेच्या संदर्भातले नियम हे सर्वांनी बघून अर्ज करणं अपेक्षित आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीमध्ये सर्व पदांचा विचार करण्यात आलेला आहे. प्रवेश अर्ज सादर करताना या गोष्टीचा विचार केला. या अर्जासाठीचे जी कालावधी आहे मुदतवाढीचा तो सुद्धा 5 ऑगस्ट 2026 रात्री 23:59 दिलेला आहे. 8 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन स्वरूपात आपल्याला त्याचा जो शुल्क आहे परीक्षेचा तो सुद्धा भरता येणार आहे. तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 मध्ये एकूण 5707 पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही वाढलेली पदं आहेत आणि यापूर्वीची जवळपास 2619 आणि आता ह्याची 3088 अशी एकूण 5707 पदांची जाहिरात म्हणजे खूप मोठी जाहिरात आहे. आणि या जाहिरातीसाठी जे उमेदवार अर्ज करू शकतील याच्यासाठी विशेष म्हणजे बऱ्याचशा पदांसाठी फक्त कोणत्याही शाखेतील पदवी असा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे अनेक उमेदवार याच्यात अर्ज करू शकतात.